नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक रेसिपी व आपल्या लहानपणाची आठवण करून देणारी रेसिपी म्हणजे गव्हाच्या पिठाचे गुलगुले. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी एका बाउलमध्ये मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. तुम्ही रोज जे पोळीला वापरता तेच पीठ घ्यायचं आहे आपल्याला. व ह्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ, 1 चमचा बडीशेप आणि वेलची घालायची आहे. वेलचीची पावडर नाही घातली तरी चालेल. आपण त्याच्यातलं सोलून आतले दाणे घालूयात, तर ते तोंडात खाताना येतात, तर छान लागतात खायला तसे. आता इथे मी गूळ घेतलेला आहे आणि त्याला पाण्यात घालून त्याचं मिसळून घेऊन पाणी करून घेतलेलं आहे गुळाचं. आता हे आपण थोडं थोडं घालून असं पेस्ट बनवून घेऊया. जसं आपण भजीसाठी भिजवतो पीठ तसं आपल्याला भिजवायचं आहे. आपण हळूहळू गुळाचं पाणी घेत राहू. एकदम आपण जर ओतलं तर ते जास्त पातळ होऊन जाईल. आपल्याला भजीसाठी करतो त्या प्रकारचं हवं आहे, म्हणून थोडं थोडं आपण गुळाचं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि ह्याला आपण 5 मिनटं असंच बाजूला ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर पीठ जरा फुललं का आपण मग ह्याचे गोल असे गुलगुले तळून घ्यायचे आहेत. हे बघा 5 मिनटं झालेले आहे. आता ह्याला चांगलं आपण असं फेटून घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. मीडियमवरच ठेवलेलं आहे मी तेल. ह्याच्यात आपण पीठ असं सोडून गुलगुले तयार करून घेऊया. स्लो गॅसवरच आपल्याला सगळे तळून घ्यायचे, नाहीतर वरून हे शिजतील आणि आतून कच्चे राहतील. स्लोवर तळले कसं पूर्ण तेल आतपर्यंत जाईल आणि चांगलं शिजून येईल ते. हे चांगलं आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे. हे बघा चांगलं आपल्याला शिजले आहेत. कलरही फार मस्त आलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.